तर वैभवजी पावसकर यांचे स्वागत सुजल भाटकर करतील। सुजल भाटकर, कृपया आपण वैभवजी पावसकर यांचे स्वागत करावे। अजून एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अनिल नेवरेकर यांचे स्वागत त्यांचा मुलगा अनुज नेवरेकर करेल। कृपया अनुज। आणि व्यासपीठावर उपस्थित अजून एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व म्हणजेच की गुरुप्रसाद नागवेकर यांची मोलाची साथ आपल्याला लाभली, यांचे स्वागत यावेळी मात्र मंथन भाटकर करतील। बक्षीस समारंभाला मात्र येथे सुरुवात होत आहे। त्याआधी अजून एक व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कैलास भाटकर यांचे स्वागत गुरुप्रसाद नागवेकर करत आहेत। आणि आता ज्या गोष्टीची दोन्ही संघाला उत्सुकता लागली आहे त्या बक्षीस समारंभाची यावेळी मात्र सुरुवात होत आहे। तरी पहिलं बक्षीस असेल ते फायनल मॅन ऑफ द मॅच जे कैलासवासी राजन गोकुळ भाटकर यांच्या स्मरणार्थ वैभव पावसकर यांच्याकडून दिले जाणार आहे। तेच फायनल मॅन ऑफ द मॅच जो ठरलाय बंटी बनप। फायनल मॅन ऑफ द मॅच बंटी ठरलाय। फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा हकदार वैभव जी पावसकर यांच्याकडून हे बक्षीस बंटीला देण्यात येईल। फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय तो बंटी। पुढील बक्षीस असेल ते बेस्ट बॉलर। बेस्ट बॉलर या स्पर्धेतील क्रिकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजाला मात्र एक वेगळं स्थान असतं। डावखुरा गोलंदाज ठरलाय तो म्हणजे बेस्ट बॉलर या स्पर्धेचा नरेश। 8 विकेट घेऊन बेस्ट बॉलर ठरलाय तो नरेश। तरी मी अनिल नेवरेकर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा। या पुढील पुरस्कार असेल तो बेस्ट बॅट्समन ज्याने आपल्या संघाला षटकार चौकारांची आतिषबाजी करून आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवले आणि फायनल मध्ये पण ज्याने धुवाधार बॅटिंग केली असा बंटी बनप ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन।
44 धावा केल्या त्या बंटी यांनी. आता मॅन ऑफ द सिरीज कडे वळूया. क्रिकेटमध्ये आता उपविजयी संघ ठरलाय तो भैरी जुगाई मुरुगवाडा संघ. कृपया सर्व संघांनी उपविजेता ट्रॉफी दिली आहे ती भूषण सावंत यांच्याकडून. कृपया भैरी जुगाई संघ. आणि आता सर्वांनाच उत्सुकता लागली असेल ती मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर. बघूया मालिकावीर कोणाला ठरतंय. मालिकावीरचं जे बक्षीस आहे ते कैलासवासी सविता प्रल्हाद झापडेकर यांच्या स्मरणार्थ सुजल भाटकर. कृपया सुजल भाटकर आपण व्यासपीठावर उपस्थित राहावे. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जी बॅट आहे ती फैज स्पोर्ट्स यांच्याकडून स्पॉन्सर केलेली आहे. तरी या स्पर्धेतील जो मालिकावीर ठरलाय तो रामेश्वर काबादेवी संघाचा विजय मालिकावीर ठरलाय. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. जेव्हा संघाला गोलंदाजीतून गरज होती तेव्हा भरपूर विकेट काढल्या आणि जेव्हा फलंदाजीतून गरज होती तेव्हा षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र केली. 30 धावा आणि 5 विकेट आपल्या संघासाठी घेतल्या त्या विजयाने. असा विजय ठरतोय तो या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. आणि आता अंतिम विजयी संघ ठरलाय तो रामेश्वर काबादेवी संघ. कृपया सर्व संघांनी येथे उपस्थित राहावे. रामेश्वर काबादेवी संघ